वन नेशन वन इलेक्शन हे घ्यायलाच पाहिजे नाहीत। सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र येऊन एकाच वर्षाला हे करता येईल नाही तर दरवर्षी दोन वर्षाला इलेक्शन चाललं आहे। ह्याच्यामुळे टाईम वेस्ट होते, पैसा वेस्ट होते आणि पक्षाचं सुद्धा त्याचं नुकसान आहे। आतापर्यंत सगळे इलेक्शन झाले पाहिजे, झाले नाही ती दुर्दैवी बाब आहे। सामान्याचे कामं होत नाहीत, खासदार आमदाराचेच कामं व्हावेत, सर्वसामान्य जनता वाऱ्यावर आहे। वन नेशन वन इलेक्शन करून ह्या देशामध्ये अराजकता माजण्याचा प्रयत्न हे लोक करतील, कारण ह्यांना हुकुमशाहीकडे जायचं आहे, ह्यांना लोकशाही पाहिजेत नाही, म्हणून ह्यांना घटना बदलायची। हे मोदी अमित शहा हे देशाचं वाटोळं करायलेत। संविधान धोक्यात आहे, या देशाचा नागरिक धोक्यात आहे। राज्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आता एका नवीन गोष्टीची चर्चा देशात आणि राज्यात सुरू झाली आहे, ते म्हणजे वन नेशन वन इलेक्शन। दरम्यान कालच्या तारखेमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ज्या समितीनं जवळपास 18,000 पानांचा अहवाल देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलेला आहे। दरम्यान 18 घटना दुरुस्त करण्याच्या संदर्भातही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीची एकत्रित निवडणुका घेण्याची शिफारस ही 1983 1988 या दरम्यान ही एकत्रित निवडणुका घेण्याची शिफारस करण्यात आलेली होती आणि आताही तीच शिफारस करण्यात येते। दरम्यान या अगोदर सुद्धा ज्यावेळेस आता भाजपचं सरकार आले त्या दरम्यानसुद्धा वन नेशन वन इलेक्शनचा घाट हा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ठेवलेला होता आणि आता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीनं आता थेट राष्ट्रपतीकडे अहवाल सादर करत 18,000 पानांचा अहवाल सादर करत एकत्रित निवडणुका घेण्यासंदर्भात शिफारस केलेली आहे। आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत, पदाधिकारी आहेत, पत्रकार आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत। यांना वन नेशन वन इलेक्शन संदर्भात काय वाटतंय, त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत। बरेचसे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, चहा पाणी पिण्यासाठी हे लोक जमलेले दिसत आहेत। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात त्यांना काय वाटतंय हे प्रथमतः आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। ज्येष्ठ लोकांकडे पहिल्यांदा मी येतोय। वन नेशन वन इलेक्शनचा घाट घातला जातोय, काय वाटतं एका वेळेस सगळे इलेक्शन व्हायला पाहिजे, लोकसभा आणि विधानसभा ह्या गोष्टी व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे। काय फायदा होईल? खर्च कमी होईल, पुन्हा नंतर सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र येऊन एकाच वर्षाला हे करता येईल नाही तर दरवर्षी दोन वर्षाला इलेक्शन चाललं आहे। ह्याच्यामुळे टाईम वेस्ट होते, पैसा वेस्ट होते आणि पक्षाचं सुद्धा त्याचं नुकसान आहे। हां मग काय याच्यामध्ये काय पक्ष इकडे जाय ते तिकडे जाय, पण आता खासदारला तिकीट मिळालं गेलं आमदार जातात, आमदारला तिकीट मिळालं का हे होत नाही, थांबते नाही। वन नेशन वन इलेक्शनमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस आहे आणि 100 दिवसानंतर ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांचा निवडणुका घेण्याचे हे केले आहेत। मला गेल्या 3 वर्षापासून स्वायत्त संस्थांवर प्रशासक बसलेला आहे, मग त्या गोष्टीला तुम्ही कसं पाहता? ते चुकीचं आहे। आतापर्यंत इलेक्शन झालंच पाहिजे होतं। हे जे प्रशासक चालू आहे ते काम होत नाहीत, लोक परेशान आहेत, त्याच्यामुळं आतापर्यंत सगळे इलेक्शन झाले पाहिजे होते, झाले नाही ती दुर्दैवी बाब आहे। मग यांच्याकडूनच आता वन नेशन वन इलेक्शनचा घाट घेतला होता। गेल्या 3 वर्षापासून प्रशासक आहे, सामान्याचे कामं होत आहेत का? नाही, सामान्याचं काम कोणतंच नाही, परेशान आहे सामान्य। तुम्हाला वाटतं सामान्याचे कामं होत आहेत आता? नाही, सामान्याचे कामं होत आहेत? सामान्याचे कामं होत नाहीत, खासदार आमदाराचेच कामं व्हावेत, सर्वसामान्य जनता वाऱ्यावर आहे। मग वन नेशन वन इलेक्शन योग्य आहे असं वाटतंय? योग्य आहे, योग्य आहे ते। मात्र स्वायत्त संस्थांच्या निवडणुका अद्याप घेतल्या नाहीत। घेतल्या नाहीत, ते घ्यायला पाहिजे निवडणुका। ते 2 वर्ष झाले निवडणुका तशाच आहेत ते। मग त्या निवडणुका पेंडिंग ठेवून याच गोष्टींची आता का घाट घेतला? कशा पद्धतीने योग्य आहे ते? ठीक आहे, सांगते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा अगोदर होणं गरजेचं आहे, मात्र यांनी असा आरोप केला की भीतीपोटी या सरकारनं त्या निवडणुका घेतल्या नाही। काका या ठिकाणी चहा बनवत आहेत। तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन माहीत आहे का? नाही माहीत आपल्याला। आपण आता कोणत्या होणाऱ्या निवडणुका आहेत काय माहिती आहे? नाही माहीत। हां, नाही माहीत। मतदान करता की नाही? करतो की आपण कचरा तेवढं मोठी गोष्टी करत साहेब। आता आपण का नाही, मतदान तुम्ही मतदान करता, मात्र इलेक्शन कोणतं हे माहिती की नाही? हो ना, लोकसभा विधानसभा। लोकसभा कशी कोणत्या ह्याच्यासाठी असते तू माहीत नाही? कोण निवडण्यासाठी? आमदार निवडण्यासाठी, खासदार कोण निवडण्यासाठी असतं? आमदार खासदार निवड। म्हणजे प्रामुख्यानं जर पाहायचं तर
जो प्रमुख मतदार आहे त्या मतदारांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे की आपण जो उमेदवार जो व्यक्ती निवडतो त्या निवडणुका कशाच्या आहेत, लोकसभेच्या आहेत का, आणि मतदार जनजागृती जी आपण म्हणतोय तर यांना पाहिलं तर वाटतं का खरंच झाली म्हणून. इतरही आहेत, आपण त्यांच्याही भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी नाही गव्हर्नमेंट असलं तर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात तुम्हाला काय वाटतं? हे बोलतीस मला काय वाटतं, तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही का? आहे मतदान. मग काय वाटतं तुम्हाला? मला हे तुम्ही मराठीत एकदा सांगा. एकत्रित निवडणुका घेण्यासंदर्भात तुमचं काय मत आहे? वन नेशन वन इलेक्शन नाही झालं पाहिजे. एकत्रित झालं तरी काय फरक पडणार आहे? व्हायला पाहिजे. हां, गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाही आहेत. प्रशासक आहेत झाल्या नाहीत. आता हे प्रशासनाचा वेगळा भाग आहे, ते त्याला काही सांगता येणार नाही. आपण त्याच्यावर आपण राजकारणाच्या अंतर्गतचं आपल्याला काही बोलता पण येणार नाही की हे कसं पद्धतीनं त्यांचे नियोजन असते. ह्या गोष्टीवर आपण भाष्य न केलेलंच चांगलं. तुम्हाला काय वाटतं? एकत्रित निवडणुका व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही 3 वर्ष झालं. त्याच्यापर्यंत आता काय बोलू शकतो आपण गव्हर्नमेंटच्या का मनावर? बोलणार नाही? लोकशाही आहे देशामध्ये. हो ना, तर ते नेते करतील तेच होईल ना. आपण काय करू नेते का शकतो? सर्वसामान्य जे मतदान हे फक्त घेण्यापुरतं आहे का? नाही, आपण मतदान करणार आहेत, मतदानाचे हक्क बजावणार आहेत माणसं आहेत ना आपण पण. मग तुम्ही का बोलू शकत नाही? नेतेच का बोलू शकतात? अधिकार नाही तुम्हाला? नाही, आहे ना अधिकार आहे बोलायचा, न बोलण्याचा काय अधिकार आहे? बोलू शकतात ना आपण पण. सामान्य लोकांना वाटतं की वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे निवडणुका व्हायला पाहिजे, मात्र ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडलेल्या आहेत त्या अगोदर मार्गी लागणं गरजेचं आहे. ते वन नेशन वन इलेक्शन संदर्भात तुम्हाला काय मत आहे तुमचं? वन नेशन वन इलेक्शन हे घ्यायलाच पाहिजे नाहीत. याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सुरुवातीला जे स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर वन नेशन वन इलेक्शन हे संकल्पना अस्तित्वात आली. त्यावेळेस देशाकडं सोयीसुविधा नव्हत्या. सोयीसुविधा नसल्यामुळं त्यावेळेस वन नेशन वन इलेक्शन हा प्रकार अस्तित्वात आला. परंतु जेव्हा 1970मध्ये आपल्या भारत देशात संपूर्णतः स्वयंसिद्ध झाला त्यावेळेस हा वन नेशन नेशन वन इलेक्शन हा तेव्हापासून संपला. बाबासाहेबांनी जी घटना तयार केली त्या घटनेमध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आणि सर्वांना त्याचा अधिकार वापरण्यासाठी दिलेला आहे. परंतु आज त्या अधिकाराचा गैरवापर ह्या लोकांनी केलेला आहे आणि वन नेशन वन इलेक्शन करून ह्या देशामध्ये अराजकता माजण्याचा प्रयत्न हे लोक करतील. कारण ह्यांना हुकुमशाहीकडे जायचं आहे, ह्याला लोकशाही पाहिजेत नाही, म्हणून ह्याला घटना बदलायची. आणि या सगळ्या गोष्टीसाठी हा वन नेशन वन इलेक्शन ह्यांनी हा मुद्दा पुढे आणलेला आहे आणि हा सगळ्यात घातक मुद्दा आहे. येणाऱ्या निवडणुका 2-3 वर्षापासून यांनी कुठलीच निवडणुका घेतलेल्या नाही. ह्यांना जर निवडणुका घ्यायच्याच असल्या तर सुरुवातीपासून त्यांनी हा प्रयत्न करायला पाहिजे होता. त्यांनी तसा प्रयत्न न करता आजच त्यांना हा मुद्दा का सुचला, त्याच्या मागं कारण काय हे कारण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. हे मोदी अमित शहा हे देशाचं वाटोळं करायलेत. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम ह्या लोकांनी केलेले आहे. आज सर्व अधिकार प्रशासनाकडे आहेत. प्रशासन हा सगळे मनमानी कारभार करून स्वतःच्या मर्जीतल्या गुत्तेदाराला स्वतःच्या मर्जीतल्या अधिकाराला कामं देऊन या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे. कुठल्याही विषयी यांनी सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावले नाही. त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन हे घेण्यात येऊ नये. या ठिकाणी जी पूर्वीची पद्धत आहे त्याच पद्धतीने निवडणूक घेण्यात याव्यात. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिफारस केलेली आहे की राष्ट्रपतीकडे शिफारस केली की त्या पद्धतीनं निवडणुका व्हायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला वाटतं? वन नेशन वन इलेक्शनच्या सुरुवातीपासून एक गोष्ट बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. 2019ला मोदीजींनी म्हणले होते की वन नेशन वन इलेक्शनची सुरुवात येणाऱ्या काळात आम्ही करू. परंतु 2 वर्षातच कोरोना लागला. कोरोनाची पहिली लाट आली. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या यांनी जे परत कोरोना लावल्या गेला, कोरोना दुसऱ्या लाटेत नव्हता. त्याचं कारणच होतं की जे स्थायिक संस्था आहेत, स्वायत्त संस्था, त्याचे निवडणुका यांना घ्यायच्या नव्हत्या. मागील 3 वर्षापासून कुठल्याच निवडणुका झाल्या नाहीत. हे छोटासा एक त्यांचा अनुभव आहे. तो असा आहे की कुठल्या निवडणूक न घेणे म्हणजे पुढचे येणारे वाटचाल आहे ती हुकुमशाहीकडे आहे. ही त्याचं लोकांना सवय पडल्या जावी व लोकांना ते अंगीकृत व्हावी, हे मोठा त्याचा उद्देश होता. आता परत त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये एक विषय टाकलेला आहे
की वन नेशन वन इलेक्शन परत हा लोकसभेला तर तेव्हा निवडणुका होणारच नाहीत. संविधान धोक्यात आहे, या देशाचा नागरिक धोक्यात आहे व हे पद्धतशीरपणे त्यांनी राबवत आहे. तुम्ही कसं पाहताय गोष्टीकडे? वन नेशन वन इलेक्शन हे गोष्ट घातक आहे आणि पुढे इलेक्शन होणारच नाही तर वन नेशन वन इलेक्शनचं म्हणण्याची गरजच नाही आहे. नागरिकांना वाटतं की वन नेशन वन इलेक्शन व्हायला नाही पाहिजे. इतरही आपल्यासोबत आहेत. काय वाटते वन नेशन वन इलेक्शन संदर्भात तुमची काय मत आहे? हां, हे बोलायला खूप चांगलं वाटतं आहे, पण भारतामध्ये हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं इम्पॉसिबल आहे. भारत एवढा मोठा देश आहे, एवढ्या मोठ्या देशामध्ये सगळ्याच भागामध्ये सगळीकडेच सुजलाम सुफलाम असेल आणि तुम्ही इलेक्शन कंडक्ट करसाल हे इम्पॉसिबल. प्रत्येक राज्याची वेगवेगळी समस्या आहे, त्याच्यामुळे हे अशक्य आहे. राहिला दुसरा प्रश्न, यांनी हे शुगुफा का सोडला? हे मोदी सरकार आहे, जुमले सरकार आहे, एक नाही काही ना काहीतरी असं सोडत राहते. मोदीला कळून चुकलं, यांच्या टीमला कळून चुकलं की आता निवडून येणार नाहीत आणि यांची जेवढी दारोमदार आहे ती सगळी EVM वरती आहे आणि EVM बाबतीत जनतेमध्ये जनाक्रोश एवढा विकोपाला गेलेला आहे आणि याच्यावरती पण कुठलाही राजकीय पक्ष EVMच्या विरोधात बोलायला तयार नाही आणि जनतेमध्ये तर फार याच्याविषयी हे आहे, राग आहे. काल परवा राहुल गांधींनी स्टेटमेंट दिलं की हां, जनता तो चाहती है की बैलेट पेपर पर हो, लेकिन ये नहीं चाहते आणि यांची जी सगळी गोम आहे निवडून यायची ती या EVMवर आहे. म्हणून यांना वन नेशन वन इलेक्शन याच्यासाठी करायचं आहे की आमदारही आणू, खासदारही आणू निवडून आणि आम्ही त्याच्यानंतर 2029ला इलेक्शन घेणारच नाही. हा सगळा यांचा डाव आहे आणि याच्यासाठी यांनी वन नेशन वन इलेक्शनची थ्योरी मांडून EVMवर इलेक्शन करण्यासाठी पुढं लोकांनी या संदर्भात काय पुढाकार घ्यायला पाहिजे? बिलकुल जनता ह्याच्या बाबतीत त्या जनतेचा आक्रोश आहेच आणि राजकीय पक्षांनी जर ह्याच्या विरुद्ध आवाज नाही उठवला तर शेवटी जनता रस्त्यावर डिसाईड करेल काय करायचं ते. हा भारत देश एवढा सोपा नाही, इथं कुठला हुकुमशहा जन्माला जाऊ शकत नाही. 10 वर्ष लोकांनी भोगले, आता लोक अंतिम अवस्थेत आले की यांना कधी आम्ही हाकलून देऊ या मोडमध्ये लोक आहेत आणि तरी यांनी जर प्रयत्न केला यांनी लादण्याचा तर जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज हे वाचत आहेत, यांना जी सरकारी प्रोटेक्शन यांना मिळत आहे याच्यामुळे हे वाचत आहेत. एकदा यांचं प्रोटेक्शन हटू द्या, एकदा आचारसंहिता लागू द्या, मग यांची अवस्था पहा काय होईल. जनतेमध्ये जबरदस्त राग आहे या लोकांविषयी. नक्कीच ह्या संमिश्र प्रतिक्रिया लोकांच्या आल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की वन नेशन वन इलेक्शन हे काही जणांचं मत आहे की व्हायला पाहिजे, तर काही जणांचं मत आहे की या देशातील लोकशाही संपवण्याचा काम संबंधित सरकार करत आहे आणि वन नेशन वन इलेक्शनचा या ठिकाणी कोणताही उपयोग होणार नाही. आपण म्हणतो वेळ पैसा वाचेल, मात्र या ठिकाणी लोकशाही वाचेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान ज्या पद्धतीनं हे वन नेशन वन इलेक्शन संदर्भात घाट घातला जातो आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणच्या ज्या स्वायत्त संस्थांच्या ज्या निवडणुका गेल्या 3 वर्षापासून शिल्लक आहेत त्या निवडणुका मग अद्यापर्यंत का घेतल्या नाही? जर तुम्हाला एवढीच या गोष्टीची काळजी होती तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्या गरजेच्या होत्या आणि त्यानंतर तुम्ही वन नेशन वन इलेक्शन संदर्भात बोललं असतं तर ते सोयीस्कर ठरलं असा या पद्धतीच्या भावना लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.